वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल तर आज मी थोडंसं काम केलं आहे। मी आणि माझ्या बाजूच्या ज्या माझ्या फ्रेंड आहेत तर आमच्या दोघांकडे थोडी थोडी माती होती, म्हणजे कुंड्यांमध्ये लावलेली, पण ते काय मातीत चांगले नव्हते। त्यामुळे म्हटलं खाली आपण झाडांना व्यवस्थित, म्हणजे त्याच्याने प्लांट कुंडीमध्ये ग्रो होत नव्हते, तर म्हटलं खाली झाडांना आपण ही माती फेकण्यापेक्षा कचऱ्यामध्ये झाडांना टाकूया। तर खाली काही झाडं होती, एक जास्वंदीचं झाड होतं आणि जे कुंडीमध्ये कोरफडचं झाड होतं ते सुद्धा आम्हाला लावायचं होतं। तर इथे बघितलं आम्ही 2-3 झाडांना असा आळा केला ती माती टाकून। तुम्ही बघू शकता इथे। मला काय हे माहीत नव्हतं, पण माझ्या फ्रेंडने मला सांगितलं की अशा प्रकारे आळा करतात म्हणून। तर मी पण थोडीशी अशी मदत केली। 2-3 झाडांना त्यांनी केलं आणि 3-4 झाडांना मी केला आळा। तर तुम्ही इथं बघू शकता बेलाचं झाड पण खूप सुकलं होतं, म्हणजे मागे ते खूप टवटवीत होतं आणि त्याला पालवी पण मस्त फुटलेली, पण लोक नेहून नेहून ना त्याला पूर्ण संपवून टाकतात त्याची पानं, आणि त्याच्यामुळे ते पडलं पण असेल लहान, कारण गार्डनच्या बाजूलाच ते बेलाचं झाड आहे। त्यामुळे मी इथे बेलाच्या झाडाला आणि जास्वंदाच्या झाडाला परत कोरफड सुद्धा लावली आहे आम्ही, आणि कडीपत्त्याचं एक झाड आहे तिथे अचानक आम्हाला सापडलं, तर कोरफड कडीपत्त्या झाडाजवळच लावलं जेणेकरून त्याला पण पाणी भेटेल। तर तुम्ही बघू शकता हे कोयता वगैरे सर्व माझ्या मैत्रिणीकडे होतं। तर ही आमच्या कुंडीमधली कोरफड आहे आणि त्याच्या बाजूलाच एकदम पातळ असं कडीपत्त्याचं रोप आहे। तर म्हटलं त्या कोरफडच्या निमित्ताने त्याला सुद्धा पाणी भेटेल आणि ते सुद्धा ग्रो होईल, त्यामुळे म्हटलं इथेच कोरफड लावूया। तर कोरफड लावली आणि हे एक जास्वंदीचं झाड, तर ह्याला सुद्धा असं थोडीशी माती टाकून असा खड्ड्यासारखा आळा केला, आणि हे बेलाचं झाड आहे, याला काठीने आधार दिलाय काही लोकांनी। तर आणि हे ना एका दुसऱ्या गार्डनमध्ये पिंक जास्वंदाचं झाड आहे, तर ते कोणीतरी मोडलं होतं। लोक असं का करतात ना काहीच समजत नाही। मला वाटतं याची फांदी लावण्यासाठी कोणीतरी तोडलं असावं, पण ते तुटत नव्हतं म्हणून त्यांनी तसंच सोडून दिलं। मग हे उभंच राहत नव्हतं, तरी कसं बसं मी त्याला हळूच उभं केलं या झाडाला। मिनी ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून सांगा, आणि तुम्ही सुद्धा असं वर्क करत असाल तर खूप छान आहे आणि करत जा असं वर्क। त्यानंतर मग माझ्याकडे एक डाळ होती, ती खूप खराब झालेली, म्हणजे खराब नव्हती झाली पण ती वाटाण्याची डाळ होती, ती कोण खात नाही, तर म्हटलं डस्टबिनमध्ये फेकण्यापेक्षा आपण कबुतरांना टाकूया। हा ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।